हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत श्री गजानन महाराजांची पायी दिंडी दरवर्षी हजारो भक्तांसह पंढरपूरकडे निघते, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने। पण हा प्रवास कसा असतो, कोणती परंपरा जपली जाते आणि या दिंडीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। तर बघा, श्री संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षी शेगाव ते पंढरपूर पायी वारी करते। तब्बल 33 दिवसानंतर 750 किमीचा पायी प्रवास पूर्ण करून ही पालखी पंढरपुरात दाखल होते। हजारो वारकरी जय हरी विठ्ठल आणि गण गण गणात बोतेचा गजर करत या शिस्तबद्ध पालखी सोहळ्यात सहभागी होतात। शेगाव ते पंढरपूर पालखी ही विठ्ठल भक्ती आणि संत विचारांचा संगम आहे। संत गजानन महाराजांच्या पादुकांचा हा प्रवास श्री गजानन महाराज संस्थान शेगावद्वारे आयोजित केला जातो। हे केवळ शारीरिक अंतर नाही, तर समर्पण, समानता आणि अखंड नामस्मरणाचा दिव्य आध्यात्मिक उत्सव आहे। सगुण निर्गुण मिलन म्हणजे शेगावीचा राणा, अर्थात सगुण रूपात भक्तांच्या हाकेला धावणारे संत गजानन महाराज स्वतः विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला गजानन महाराज हे जातात। हा मेळ म्हणजे भक्ती आणि मुक्तीचा अद्वितीय सोहळा मानला जातो। अखंड नामस्मरण आणि वैराग्य। पालखीत मार्गात सुमारे 24 तास रामकृष्ण हरी आणि गणगणत बोतेचा नामाचा अखंड गजर असतो, त्यामुळे मनातील विषय वासना नष्ट होऊन साधकांचे मन अंतर्बाह्य शुद्ध होते। या पालखी सोहळ्यात राजा, रंक, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव नसतो। सर्व वारकरी एकाच माळेचे मणी बनून खांद्याला खांदा लावून चालतात, ज्यामुळे उच्च नीचतेची भावना नाहीशी होते। सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास पायी साधकाला शारीरिक आणि मानसिक वेदनांवर मात करण्याची ताकद देतो। प्रत्येक वारकरी आपल्या सर्व चिंता विठ्ठल चरणी सोपून आनंदाने हा प्रवास करतो, जो खरा अध्यात्माचा भाग आहे। विठ्ठल भक्तीचा संदेश गावोगावी पोचवणे आणि सामान्य जनतेला संतांच्या शिकवणुकीशी जोडणे हा या पालखीचा मुख्य उद्देश असतो। या पालखीचा कालावधी व अंतर। जाण्याची पायी प्रवास सुमारे 750 किलोमीटरचा असतो, तर परतीचा प्रवास हा साधारणपणे 550 किलोमीटरचा असतो। दोन्ही मिळून वारकरी एकूण 1300 किलोमीटरचा प्रवास पायी करतात। तसेच बघा, जिल्हा व मार्ग। विदर्भातील शेगाव येथून प्रस्थान करून ही पालखी बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना, धाराशिव, सोलापूर या 9 जिल्ह्यांमधून मार्गस्थ होते। पालखीचे स्वरूप सांगायचे झाले तर या दिंडीत 700 ते 1000च्या आसपास नियमित वारकरी असतात। पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी संस्थानाकडून भोजनाची उत्तम सोय केली जाते। पालखीचे वेळापत्रक आणि दररोजचा मुक्काम हा ठरलेला असतो। पालखी सोहळ्याचे नियम आणि व्यवस्था। तर बघा, वारीत सहभागी होणारे वारकरी पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर टोपी परिधान करतात आणि गळ्यात टाळ किंवा खांद्यावर भगवी पताका घेऊन अत्यंत शिस्तीत चालतात। तसेच वारी दरम्यान वारकऱ्यांची कोणती गैरसोय होऊ नये म्हणून संस्थान स्वतः पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक, फिरती शौचालय आणि स्वच्छता दूतांची व्यवस्था करते। वाटेत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळे, महिला वर्ग, तुळशी वृंदावनासह आणि ग्रामस्थ फुलांचा वर्षाव करून पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात। पंढरपूर येथे साधारणपणे 6 दिवस पालखीचा मुक्काम असतो, जिथे वारकरी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात आणि परतीच्या प्रवासाला नंतर आषाढी एकादशी आटोपल्यावर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि तुकोबा ज्ञानदेव महाराजांचा जय जयकार करतात। नामाचा गजरात पालखी शेगावकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात होते। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। कमेंटमध्ये श्री गणगण गणात बोते नक्की लिहा आणि अशाच वारी, संत परंपरा, आध्यात्मिक माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। रामकृष्ण हरी।